मित्रांनो, मी मोहन प्रभाळे आज सनेज सोबत ऑर्गॅनिक फार्मिंगवरती काम करतोय. आता आहेत वडू बुद्रुकमध्ये रानोबाची वाडी सोबत शेतकरी आहेत आपले भंडारे सर आहेत आणि भंडारे सरांचा हा ऊस आहे. याला आपण काही आपले सॉईल केअर, सनगार्ड, महाराजा आणि शुगर केन किट असे 2 आतापर्यंत हे झाले बरोबर. 2 डोस झालेत आणि ऊस झाला आता 8 महिन्याचा. आता किती कांड्यावर ऊस? 14-15 कांड्यावर आहे. ओके, 14-15 कांड्यावरती ऊस आहे. ऊसाची मस्त वाढ वगैरे झालेली. दुसरी गोष्ट सबसारखा सगळ्या ठिकाणी सगळं. आणि आज त्यांचेच म्हणजे काही शेजारी मित्र आहेत वगैरे ऑलरेडी एक म्हणजे आम्ही सगळेच एकत्र बघायला आलो. तर आज तुम्हाला पण कसं वाटलं म्हणजे एकंदरीत ह्यांचा जो प्लॉट पाहून कसं वाटलं? एकच नंबर लागला, चांगला आहे ना. म्हणजे रिझल्ट वगैरे आहे बाबा. आता का बघा हे शेजारी तुम्हाला कायम आणि कायमच पाहताय ना तुम्ही त्यांची पिकं कुठले पण वगैरे. तुमचं काय मत आहे? चांगलं आहे ना. बरं बघा आता तुमचं काय, आता वैयक्तिक तुम्ही एक मालक ह्या नात्याने आतापर्यंत बघा तुम्ही वयाने पण आहेत, भरपूर दिवस झाले तुम्ही शेती वगैरे करतायत, दरवर्षी तुम्ही खर्च करतायत आणि चालू वर्षाच्या खर्चात आणि उत्पन्नात काय वाटते तुम्हाला एकंदरीत? नाही लय बदल होणार आहे आताच्या उत्पन्नात. आहे ना. हा. आणि ह्याच्यात ऑलरेडी तुम्ही म्हणजे मधलं पीक पण घेतलं होतं. 40,000चं पीक काढलं मध्ये आंतरपीक घेतलेलं ह्याच्यात ऑलरेडी कांदा असन, फुलवर कोबी वगैरे असं काढलं वगैरे. एकंदरीत छान आहे. हा. तुम्ही समाधानी आहेत ना? हा. ओके ओके ओके.